बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दिल्लीच्या मेदांता रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। एक छोटी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। सोनिया गांधींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। दिल्लीच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं, तर एक छोटी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। धुळ्यामध्ये तापमानाचा पारा हा 44 अंशांवर गेला, तर वाढत्या तापमानासोबत पाण्याची देखील मागणी वाढली आहे। नागरिकांना 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय, तर पाणीपुरवठा वेळेवरती करा, नागरिकांनी आता मागणी केलेली आहे। नियोजन ठीक प्रकार से होना चाहिए और सभी हमारी धुळे शहर की जनता को 2-3 दिन के आड़े पानी मिलने वाला है, किसी को पानी की तकलीफ नहीं होगी। लेकिन जनता ने भी उतनी सहकार्य करना चाहिए कि जो पानी है अपना पानी हो गया तो टोटियाँ बराबर लगाना चाहिए, वेस्ट पानी नहीं बहाना चाहिए, क्योंकि आगे पानी की तकलीफ होने वाली है, बारिश कम होने वाली है। इस तरह सभी धुळे शहर की जनता को हाथ जोड़ के रिक्वेस्ट है कि पानी का कम से कम वापर करें। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। सरस्वती नदीपात्रामध्ये खोलीकरणाच्या वेळी सिमेंट काँक्रिटीकरण नको, मंत्री पंकजा मुंडे यांनी नगराध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत। नागरिकांच्या आंदोलनामुळे आणि नामदार पंकजाताई मुंडे यांच्या आदेशामुळे तो थांबलेला आहे। आज या नदीमध्ये सिमेंट काँक्रिटीकरण झालं असतं तर भविष्यात शहराच्या मधोमध वाहणारी नदी आहे, तर त्यामुळे शहरातल्या नागरिकांना भविष्यात खूप पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागलं असतं। परंतु आज तरी तो धोका टळलेला आहे, हे काम थांबलेलं आहे। एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आहे। जोरदार वादळी वाऱ्याने भिंत कोसळली, तर मरगुबाई देवीच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे। तर या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 15 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झालेत। चार 4:30 वाजता सुसाट वारा, वादळी वारा, पाऊस या ठिकाणी आला आणि देवीच्या समोर जो पत्रा शेड होता तो पत्रा शेड पहिल्यांदा वाऱ्यानं उडाला आणि मागच्या पत्रा शेडवरती येऊन आदळला आणि लोक पाऊस आणि वारा आत शिरल्यामुळं लोक भिंतीचा आसरा घेण्यासाठी मागे येऊन थांबले आणि पुन्हा एकदा सुसाट्याचा मोठा वारा येऊन या ठिकाणी जी भिंत होती ती भिंत अचानक ढासळल्यामुळं बरीच लहान मोठी माणसं या ठिकाणी दगावली। 6 माणसांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।